दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. नगर तालुक्यातील वाळकी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाच कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत बाळू साठे आणि प्रकाश बाळू साठे यांच्यासह त्याचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला एवढा तीव्र होता की साठे कुटुंबातील सदस्यांच्या पाठीला, डोक्याला आणि पोटाला गंभीर मुका मार लागला असून त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. साठे कुटुंबीय आणि आरोपींमध्ये यापूर्वीही भांडण झालं होतं. त्याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला. सचिन बाळू साठे, आशा सचिन साठे, विशाल बाळू साठे, लीलाबाई बाळू साठे, बाळूनाथा साठे, ललिता बारकू साठे, संदीप बारकू साठे, शालन भगवान साठे, प्रकाश भगवान साठे यांच्यासह 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानक साठे यांच्या घरावर आणि कुटुंबावर हल्ला चढवला. टोळक्याने केलेल्या या बेदम मारहाणीमुळे संपूर्ण साठे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आणि भयभीत झाला आहे. या घटनेनंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अत्यंत क्रूरपणे आमच्या कुटुंबाला मारहाण केली आहे. पोलिसांकडे आमची मागणी आहे की या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी जखमी आकाश साठे यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कारण काहीच नसताना आमचा जुना वाद आहे. त्यांनी आम्हाला खूप रात्री मारायचे प्रयत्न केले. आम्ही काही बाहेर आलो नाही. माझा मुलगा बाहेर होता, त्या दाराने पळत आला. मी घरात घेतला त्याला. आम्हाला त्यांनी लय मारायचे प्रयत्न केले. दारात बसून राहिले ते काही उठले नाही. त्यांनी आम्हाला लय मारले आणि आम्ही पळत घरात गेलो त्या दुसऱ्या दाराने आणि दरवाजा लावून घेतला. आम्ही दरवाजा लावून घेतल्यानंतर ते दारातच बसून राहिले सतय टाकून. ते म्हणले या ना घाण घाण लय गादाळ गादाळ शिव्या दिल्या. काय मला लाज वाटली भाऊ तुम्हाला सांगायची, असल्या शिव्या दिल्या गादाळ गादाळ. आणि ते दारू पेलेले, गांजा पेलेले. आणि तुम्हाला सांगते माझा झंपर फाडला, माझा ब्लाऊज फाडला, परत माझं लुगडं फाडलं, माझ्या अंगावर बसायचे केले. आणि माझी मुलगी एवढी अंधारात, तर त्यांनी काय केलं, त्यांचं जाण्याने माझ्या मुलीला पण लई घाण घाण दादा शिव्या दिल्या तिथं तिच्या. आणि माझ्या मुलीला काय काय गदा गदा बोलला, मला पण बोलला. मी म्हणलं जाऊ दे बोलले भाऊ, मला जाण नको. मग जाऊ पोलीस आले. आम्ही गाडीला फोन केला. मग पोलीस म्हणले तुम्ही आता दरवाजा उघडा ना. तर आम्ही म्हणलं दादा आम्हाला भीती वाटते. म्हणजे यांनी आहे ना, या बाहेर या. मग आम्ही आलो. माझा माल बेशुद्धीत होता, शुद्धीत नव्हता. आम्ही आणला इथं आणल्यानंतर सलन लावलं आणि नंतर आम्ही केस करायला गेलो. आम्ही केस केली त्यांच्यावर. आणि त्यांनी काय केलं अजून आता इथं मग आम्ही घरी गेलो. आता म्हणलं डबा घेऊन यावा आणि परत ही साडी बिडी काढून टाका म्हणलं, जंपर बिंपर फाटलेला. तर माझ्या पोराला त्यांनी धरलं, मारायचे प्रयत्न लय मारायला लागले. तर मारायला लागले तर मी म्हणलं भाऊ पळ रे तर माझी मुलगी आम्ही गाडीत बसलो ना, आम्ही निघून आलो. त्याच्यानंतर चौकात पण आम्हाला त्यांनी गावात इशी धरलं. तिथं बघा ते ही आहे कॅमेरे पण आहे दादा. तिथं धरल्यानंतर त्यांनी लय गादाळ गादाळ मला शिव्या दिल्या. तर मी काय म्हणलं शिव्या नको. दोनदा आणि नको म्हणलं बरं का, मी शिव्या देऊ रे नको देऊ रे अशा गावात. तुम्हाला म्हणतो तुझं भागलं का नको दादा. मला अशा इज्जतीच्या शिव्या दिल्या त्यांनी. तर मला असं झालं दादा मी आत्महत्या करू का काय करू हे मला समजा ना दादा. मी नाही जर मला हे भेटलं नाही मी आत्महत्या करणार. त्याच्या दारात जाऊन मी औषध पिणार म्हणजे पिणार. मी आत्मा ठुणार नाही म्हणजे नाही. माझा मुलगा म्हणतो आई कमून असे बोलले. माझा भाऊ येईन आता. माझ्या भावाला मी सांगणार याच्या दारात मी जाणार लागणार. माझं नाव आकाश बाळू साठे.
माझ्या वडिलांना जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारण्याचा प्रयत्न केला. आमचे भांडणं जुने झाले होते. दिनांक शुक्रवार 28 जुलै 2017 मध्ये आमचा वाद झालता. त्या वादात ते समोरच्यांनी आम्हाला भरपूर मारहाण केली. त्याच्यात माझ्या वडिलांना टाके पडले होते. ससूनला ऍडमिट होते माझे वडील आणि त्यांना मेंटलच्या थोड्या गोळ्या पण चालू होत्या. त्यानंतर त्यांना भरपूर दिवस आम्ही वर्ष दीड वर्ष गोळ्या चालू ठेवल्या. त्यानंतर आमचे भांडणं काय झाले आम्हाला माहित नाही. त्यानंतर परत त्यांनी आम्हाला रात्री दिनांक 4/6/2026 रोजी पुन्हा माझ्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला आणि माझे वडील त्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. माझ्या वडिलांना मी घरात ओढून नेलं आणि 112ला कॉल केला. मला योग्य ती 112 मदत पोहोचवली. पोलीस साहेबांनी मला घराच्या बाहेर काढून मला योग्य ते सहकार्य केलं आणि मला ऍम्ब्युलन्स येऊपर्यंत मी गाडी घेऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी माझ्या वडिलांना घेऊन आलो आणि मी ऍडमिट केलं आणि सकाळी होईपर्यंत हॉस्पिटललाच आहे आणि मग अजून पण हॉस्पिटलला आहे. आणि माझ्या आईला सुद्धा खूप मारहाण केलेली आहे. माझ्या आईची इज्जत उत्पन्न केलेली आहे आणि माझ्या आईची साडी सुद्धा आहे पुराव्याला. आम्हाला वडिलांचे जुने पण रक्ताचे भरलेले कपडे सुद्धा आहे आणि आम्हाला योग्य तो न्याय 2017ला पण भेटलेला नाही साहेब. त्यामुळे आम्हाला आत्ता योग्य तो न्याय द्या. आणि मला माझ्या वडिलांना यांच्यापासून जीवाला धोका आहे. मला ते धमक्या देतात, तू केस माग घे नाही तर तुला मारून टाकू. आमचे माणसं आतापर्यंत किती आहेत तुला माहित आहे ना. आमचे 50 ते 60 जण आहेत आणि तू फक्त मोजकेच माणसं आमचे कायमस्वरूपी घेतो. त्यामुळे मला जेवढे नावं देता येतात गडबडीत मी तेवढेच देतो आणि मला नंतर कोण पण येऊन त्यांच्या नातेवाईक मारतात हाणतात. काय माझ्या जीवाला धोका आहे. मला सुद्धा मारहाण झालेली आहे पण माझ्या वडिलांना भरपूर झालेली आहे आणि माझ्या आईला सुद्धा झालेली आहे. आणि आम्हाला न्याय जास्तीत जास्त व्हावा एवढीच अपेक्षा आहे. साहेब तुम्ही मनावर घेऊन योग्य ती कारवाई करा. माझ्या माग अजून कोणच नाही. माझे वडील एकटे होते, माझे आजोबा एकटे होते, मी पण एकटा आहे. माझ्या कुटुंबात फक्त 4 प्रमुख आहे, एक बहीण आणि मी आणि आई वडील. याच्या माग सुद्धा आम्हाला यांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना दाखवून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला म्हणतो की तुला 5 लाख देऊन मी मारून टाकू शकतो. माझ्याकडे पैसा पण भरपूर आहे. मी आता बाहेर जाऊन भरपूर पैसे कमवलेले आहे. त्यामुळे मी तुला मारून टाकन आणि गावात येणार म्हणून त्यांनी रात्री माझ्यावर मारहाण केली. आणि दारू 10 जणांनी केलेली आहे. त्यांचं पहिलं नाव आहे सचिन बाळू साठे, आशा सचिन साठे, विशाल बाळू साठे, लीलाबाई साठे, बाळूनाथा साठे, ललिता बारको साठे, गणेश बारको साठे, संदीप बारको साठे, चालन भगवान साठे, प्रकाश उर्फ काजल भगवान साठे आणि अनोळख्या अजूनही सम आहे. त्यामुळे मला त्यांची नावं माहीत नाहीये आणि त्यांची नावं मी साहेबांना कळले तर मी सांगून टाकेन. आणि माझी मागणी साहेब एवढीच आहे की माझ्या वडिलांना त्या टायमाला योग्य ते न्याय भेटला नाहीये. त्यामुळे 2017ची घटना परत त्यांनी केलेली आहे आणि माझ्या वडिलांना त्यांनी पुन्हा एकदा ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि घरात घुसून आम्हाला कायमस्वरूपी ते मारतात. आमचे माणसं भरपूर कमी आहे, आमचे कुटुंब प्रमुख आणि त्यांचा कुटुंब प्रमुख भरपूर मोठा आहे. 50 ते 60 लोक येतात, आम्हाला कायम मारतात आणि आम्हाला कुठे जायला यायला परवानगी नसून आम्हाला याच्या पुढे पोलीस संरक्षण भेटलं तरी आम्हाला चांगलं होईल. कारण माझ्या आईला सुद्धा धोका आहे. माझ्या आईला त्यांनी खूप घाणेरडे प्रकार केलेले आहे, मला ते सांगता पण येत नाही. एकच आहे साहेब, माझी एवढीच मागणी आहे की मला योग्य ते न्याय लवकरात लवकर द्या. मला आज घरी सुद्धा राहायला परवानगी नाही आहे कारण मला लोक मारायला तिथं बसून आहेत आत्ता सुद्धा. योग्य तो न्याय द्या फक्त साहेब, मला एवढीच. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.